सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना सध्या समोर येतेय। जालना शहरामध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वांनाच धक्का दिलाय। या घटनेमध्ये एक अत्यंत गरीब घरातील असलेला 9 वर्षीय हुशार चिमुकला आपल्याच घरासमोर आनंदामध्ये पतंग उडवत असताना अचानक त्याच्या नाकातोंडातून आणि तो जोरजोरात ओरडायला सुद्धा लागला। जो काही भयंकर प्रकार या 9 वर्षीय चिमुकल्यासोबत घडला तो ऐकून तुम्हालाही अक्षरशः धक्का बसेल। या छोट्याशा निरागस चिमुकल्यासोबत पतंग उडवताना नेमकं काय घडलं ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। जालना शहरातील शकुंतला नगर, दुपारची शांत वेळ, रस्त्यावर कुणीच नाही आणि एका 9 वर्षाच्या चिमुकल्याचा निष्पाप खेळ। पतंग उडवण्याचा आनंद क्षणातच काळात कसा बदलतो याचा अंगावर काटा आणणारं हे दृश्य भयानकच होतं। शकुंतला नगर इथं रहिवासी असलेला अरहन शेख हा 9 वर्षीय चिमुकला पतंग उडवत होता। यावेळी मुख्य रस्त्यावरच हाय व्होल्टेज विद्युत तारेचा खांब होता आणि या खांबामध्ये शॉक उतरलेलं होतं। यावेळी अरहनची पतंग या खांबामध्ये अडकला। दुपारची वेळ असल्यामुळे त्या ठिकाणी कुणीही नव्हतं। अरहननं स्वतःच अडकवलेला पतंग काढण्याचा निर्णय घेतला आणि तो लाकडी काठीनं काढण्याचा प्रयत्न करू लागला। याच वेळी त्या विद्युत खांबामध्ये उतरलेला शॉक लागून अरहन शेख या चिमुकल्याला बसला व त्यानं मोठ्यानं किंचाळी मारली। प्रसंगी आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि अरहन शेख हा चिमुकला बेशुद्ध पडला। नागरिकांनी व त्याच्या घरच्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात त्याला हलवलं। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले।